मीरा रोडच्या नयानगर परिसरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे। या परिसरातील सुरक्षा रक्षकावर जैब जुबेर अन्सारी यांनी मध्यरात्री चाकू हल्ला केला आहे। या हल्ल्यात 2 सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत। या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय। या घटनेचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे दिल्याने आरोपी जैब जुबेर अन्सारी याचा दहशतवाद्यांशी संबंध आहे का अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्यात। या घटनेनंतर स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी आरोपीने धर्म विचारून हल्ला केल्याचा खळबळजनक दावा केला आहे। एखादा हिंदू व्यक्तीला त्याचा मजहब विचारून ते जात विचारून त्याच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणं त्याचा आम्ही निषेधच करतोय आणि नक्की ह्याला आम्ही कारवाईला अंतिम निर्णयपर्यंत घेऊन जाणार। परंतु ज्या व्यक्तीने मारलं तो संशयपद असल्यानं त्याला ATS ने उचललं, कारण त्याचा व्यतिरिक्त त्याची अजून काहीतरी त्यांच्याकडे क्लू असतील म्हणून त्याबद्दलची आम्हाला जास्त माहिती ATS काय देत नाही ओपनली माहिती। पण हे नक्की आहे की आम्ही ज्यांना मारलं त्याच्या पाठीशी उभे आहोत आणि अशा प्रकारचं जातीवर कोणी हल्ला करत असेल ते कधी मीराबाईंना खपून घेणार नाही। काल मीरा रोडच्या नयानगरमध्ये जी घडलेली घटना आहे ती कुठनंही तरी पुन्हा एकदा पहलगाममध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे। सदर जी व्यक्ती जो गुन्हेगार आहे त्या आरोपी आहे जो ज्या घरामध्ये राहायचा पण त्या घराच्या बाहेर होता। तुम्ही बघू शकता या घरामध्ये तो भाड्याच्या तत्वावर राहता। आज त्याला ATSच्या मार्फत सील करण्यात आलेले त्या सीलवरती लिहून ठेवलेलं आहे। सध्या नयानगर पोलीस स्टेशन गुरुजन 161/2026 भारतीय न्याय संविधानाच्या कलमानुसार 109, 118, 2, 196, 1 प्रमाणे दखल गुन्ह्यातील अटक आरोपी याचे राहते घर हे सीलबंद करण्यात आलेले आहे। त्याचं पूर्णपणे सील लावून ठेवलेलं आहे। विशेषतः म्हणजे ह्या गोष्टीपासून या घरापासून हाकेच्या अंतरावरती घटना घडली होती। या घटनेमध्ये त्या ज्या आरोपींनी 2 माणसांना जे जखमी केलेलं त्याच्यातला एक व्यक्ती हा फार गंभीर जखमी झालेला आहे। आता याच्यावरती राजकीय षडयंत्र ही वाजत सुरू आहे। आज स्वतः भाजपाचे नेते किरीट सोमय्या इथे आले होते। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज नयानगर येथील घटनास्थळाला भेट दिली। रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पीडितांची विचारपूस करत या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा केला आहे। मीरा रोड मध्ये नयानगर मध्ये एक पण हिंदू राहू नये म्हणून अशा प्रकाराने ठरवून हिंदू कर्मचारी एम्प्लॉई नागरिकांवर हल्ले केले जातात, धमक्या दिले जातात। आता ते मारण्याचा प्रयत्न झाला आणि मारणारा तो जैब जुबेर अन्सारी या सुशिक्षित आहेत। हे जे आंतरराष्ट्रीय षडयंत्र देवेंद्र फडणवीस सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये उघडकीस आणलं होतं। मालेगावचा बेनामी सिराज मोहम्मदच्या अकाउंट मध्ये 2200 कोटी रुपये आहेत, त्यातनं 389 करोड अशा प्रकारचा इस्लामायझेशन फेनेडिझम टेररिझम साठी जिहादसाठी वापरण्यात येत आहे। त्यातलं हा एक वेगळा प्रकार आहे नयानगर जिहाद। राजकीय नेत्यांच्या या आरोपानंतर नवराष्ट्रने या घटनेतील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। यावेळी आम्हाला या जखमी सुरक्षा रक्षकांना पोलीस ठाण्यात तसेच रुग्णालयात घेऊन जाणारे नायाब शेख हे भेटले। नायाब शेख यांनी धोका पत्करून त्या सुरक्षा रक्षकांना मदत केली होती। घटनास्थळी त्यावेळी नेमकं काय घडलं त्यांच्याकडून जाणून घेऊया। मैं रात को अपना 4:30 हो रहे थे, घर जा रहा था तो इधर अंदर घुसा ना मैं, तो इधर 2 वॉचमैन खड़े थे, मेरे को रुकाए, बोले बहुत डरे हुए तो लोग बोले कि ऐसा ऐसा हुआ है। तो मैं डायरेक्ट उन लोग का हाथ पकड़ा, डायरेक्ट चौकी लेके गया उन लोग को, फिर बताया उसने मेरे को सब ऐसा। फिर चौकी में उन लोग बोले कि पहले उन लोग का मेडिकल कराओ जाके, टेम्बा पहुँचाया मैं उसको। दूसरा आला है ना अंदर छुपा हुआ था कैबिन के अंदर, उसको ही पकड़ के मैं डायरेक्ट टेम्बा पहुँचाया। किसको ज़्यादा लगा था? वो जो एक है मिश्रा जी करके, उसको बोलते कि 3-4 घोपा था उसने। आम्ही नायाब शेख यांच्याकडे आरोपीबाबतच्या इतरही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे। वो तो वो मालूम नहीं, बस कुछ लोग आपस का कुछ जानबूझ कर एकदम बोलते ना साइको था, एक पागल था जो भी आ रहा था। वो इधर बोल रहे कि सामने वाली बिल्डिंग में रहता था, बोल रहे थे। कभी देखा था उसको तुमने? नहीं, मैंने देखा नहीं था उसको कभी। क्योंकि जब शर्मा या सेन और वो जो मिश्रा है उसे कुछ बताया कि क्यों मारा था, क्या बातचीत हुई थी उसमें? बस इतना मालूम पड़ा कि साइको किलर था वो। आरोपी जैब जुबेर अन्सारी याचे सोसायटीतील वागणे कसे होते
त्याने या अगोदर कोणासोबत गैरवर्तन अर्थात संशयास्पद हालचाली केल्या का याबाबत आम्ही सोसायटीतील स्थानिकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तो आलेला आपल्या फॅमिली सकट आता काल झालं त्यांनी समजलं आम्हाला की हा फॅमिली त्याच्या आता फॅमिली सकट त्याचा काय संबंध नाही, बायकोला पण त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे असं आहे। आणि तो ह्या बिल्डिंगमध्ये राहण्याच्या अगोदर पण दुसऱ्या कुठल्या सोसायटीमध्ये तो राहत होता। ते एजंटचं असं बोलणं आहे, ते एजंट त्याला ओळखायचा। सोसायटीमध्ये कसं बिहेवियर होतं तो सोसायटीमध्ये कोणीच त्याला पाहिला नाही, म्हणजे कोणीच त्याला पाहिला नाही। आणि ह्या रविवारी आम्ही ना त्याला म्हणजे ॲग्रीमेंट ज्याचे संपतात ना त्याला आम्ही बोलवलं, त्यावेळी समजलं की हा माणूस राहतोय आणि तो सोडतोय म्हणून। त्याचा ॲग्रीमेंट वगैरे सोसायटीकडे एकदम सविस्तर आहे, पोलीस NOC सकट त्याच्या फॅमिलीच्या फोटो सकट सविस्तर आहे। ते आम्ही सर्वजण तपासूनच केलेलं आहे। आता कोणाच्या मनात काय असतं, कधी कोण काय करू शकतो ते आता आपण विचारू शकत नाही आणि त्याचा अंदाजा पण आपण लावू शकत नाही। सोसायटीच्या बाहेर वगैरे यायचं असं कारण की नाही कधी कोण असा बोलला असा की हा आता हे झाल्यानंतर समजलं की कधी नमाजला जायचा वगैरे, पण कोणाशीच म्हणजे मी बोललो ना झाडूवालीला पण माहित नाही की ते बाहेर तो कचऱ्याची बाल्टी ठेवायचा। मीरा रोड मधील या धक्कादायक हल्ल्याचा तपास सध्या दहशतवादी विरोधी पथकाकडून करण्यात येतोय। आरोपी जैब जुबैर अन्सारी याचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का याचा सखोल छडा लावला जातोय। या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे तसेच अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणातील सत्य नेमके काय आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।